सुज्ञ पालकांना आणि आपल्या पाल्याचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आणि सुरक्षित असावं असं वाटणाऱ्या पालकांना माझा नमस्कार. चौथी स्कॉलरशिप परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय एक्झाम आणि 8th स्टँडर्डला जी असणारी NMMS एक्झाम जी आहे, या सर्व एक्झामच्या आपण ऑनलाईन बॅचेस ज्या आहेत ते घेतो. तर यामध्ये विद्यार्थ्याला परीक्षेला जे लागणारे मार्गदर्शन जे आहे ते आपण या ऑनलाईन बॅचेस मधून देत असतो. विद्यार्थ्यांना कमीत कमी फी मध्ये अत्याधिक आणि अधिक चांगलं असं मार्गदर्शन जे आहे ते आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देत आहे. आणि आपली जी फी आहे, 4थी स्कॉलरशिप एक्झाम यासाठी ₹199 फी, 7वी स्कॉलरशिप एक्झाम यासाठी ₹299, 5वी नवोदय एक्झाम जी आहे प्रवेश परीक्षा यासाठी ₹249 आणि 8th स्टँडर्डला असणारी NMMS एक्झाम यासाठी ₹399 फी ही आपण घेत आहे. आणि ही फी जी आहे ती पूर्ण कोर्सची फी आहे. म्हणजे ही 1 महिन्याची किंवा 2 महिन्याची अशी फी नाहीये. तर ही फी जी आहे ती पूर्ण 12 महिन्याची व्हॅलिडिटी ही आपल्या या ऑनलाईन कोर्सला असणार आहे. आणि आपले कोर्सचे लेक्चर जे आहेत ते ॲपवरती असणार आहेत. आणि या ॲपची लिंक जी आहे ती मी तुम्हाला पुढे देणार आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही ते ॲप डाउनलोड करून या बॅच मधील कोर्सेस जे आहेत ते एनरोल करायचे आहेत. तर सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील विशेषतः विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी कशी करावी, विषय कसे असतात, कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत, सिलेबस जो आहे तो कसा असतो आणि यासोबतच आपल्याला गेले काही मागचे जे 5 ते 7 वर्षा अगोदरचा जो ट्रेंड आहे, तो ट्रेंड नेमका कसा आहे, कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. त्या प्रश्न जे आहेत ते नेमके कसे पुढे प्रश्न येतील, जे आहे ते याबद्दलचं मार्गदर्शन जे आहे ते या ऑनलाईन बॅचमध्ये असणार आहे. त्यासोबतच प्रत्येक सब्जेक्ट वाईज दिलेले जे चॅप्टर असतील, त्या चॅप्टर बद्दल पण आपण प्रॉपर असं गाईडन्स जे आहे, ते आपण या ऑनलाईन बॅचेसमध्ये करणार आहोत. या शालेय स्पर्धा परीक्षांची जी तयारी जी आहे, ती परिपूर्ण अशी तयारी जी आहे, ती आपण या बॅचेसच्या माध्यमातून अतिशय कमीत कमी फीमध्ये, की जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः याचा लाभ व्हावा, हा एक आपला चांगला उद्देश आहे. आणि या बॅचेस ज्या आहेत, त्या प्रामुख्याने मराठी माध्यमातून असतील. कारण मराठी माध्यमातील अ, ज्याप्रमाणे आपल्या ज्या या एक्झाम आहेत, तर त्या मराठी माध्यमातून देताना अतिशय सोप्या असतात. कारण आपली मातृभाषा जी आहे ती मराठी आहे. तर विद्यार्थी जेव्हा मराठी भाषेतून तयारी करतो, त्यावेळेस त्याला व्यवस्थित असं मार्गदर्शनही मिळतं. त्यासोबतच जी काही या एक्झामसाठी लागणारी जी पुस्तके आहेत, ती विशेषतः मराठी माध्यमातून आहेत. त्यासोबतच या एक्झामसाठी लागणारी जी काही टेस्ट असतील किंवा ज्याप्रमाणे एक्झामची प्रिपरेशन जी आहे, ती होण्यासाठी काही प्रश्नसंच असतील, तर ते प्रामुख्याने मराठीमध्ये आहेत. तर मराठी माध्यम घेतल्यामुळे या विद्यार्थ्याला या गोष्टींचा जो आहे तो अधिकाधिक फायदा होईल. आणि आपल्याला या एक्झाम ज्या आहेत, या स्कॉलरशिप असतील, नवोदय असतील, NMMS असेल, या एक्झाम ज्या आहेत, या एक्झाम घेण्याचा जो शासनाचा जो प्रामुख्याने उद्देश जो आहे तो विद्यार्थ्याचा पाया जो आहे तो अधिकाधिक चांगला व्हावा. हा एक या एक्झामचा जो आहे तो उद्देश असतो. तर आता मी तुम्हाला 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, नवोदय एक्झाम असेल, NMMS एक्झाम असेल, या बॅचेसची थोडक्यात माहिती मी देत आहे. तर सुरुवातीला आपली जी बॅच आहे ती 4थी स्कॉलरशिपची एक्झाम जी आहे, तर ती बॅच असेल. तर ही बॅच जी आहे ती फक्त ₹199 ला आहे. आणि 12 महिने 12 महिने जी आहे ती याची व्हॅलिडिटी असेल. ₹199. यामध्ये आपण मराठी
इंग्रजी या भाषेचे जे विषय आहेत, यामधील आपण व्याकरण असेल, शब्द संग्रह असेल आणि व्होकॅब्युलरी असेल किंवा त्यानंतर पॅसेज असतील, याबद्दल जे आहे ते मार्गदर्शन आपण मराठी आणि इंग्लिशमध्ये करणार आहोत. त्यासोबतच गणित, बुद्धिमत्ता यामधील जी काही प्रकरणे आहेत, त्या प्रकरणांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस जी आहे ती आपण या 34 स्कॉलरशिपच्या बॅचमध्ये करणार आहोत. तर आपले लेक्चर जे असतील ते रेकॉर्डेड स्वरूपात असतील आणि जी तुम्हाला काही टेस्ट दिली जाईल तर त्या टेस्टचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहोत. तर तुम्हाला ज्यावेळेस ही बॅच जॉईन करायची आहे तेव्हा तुम्ही हा दिलेला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे 9049591951 हा जो नंबर आहे या नंबरवरती मेसेज करा आणि यावरती तुम्ही 34 स्कॉलरशिप एक्झाम असं बॅचचं तुम्ही नाव टाका. ते टाकल्यानंतर ॲपची लिंक जी आहे ती तुम्ही या व्हॉट्सअपवरती ज्यावेळेस तुम्ही मेसेज कराल त्यावेळेस लिंक व्हॉट्सअपवरती तुम्ही ज्यावेळेस मेसेज कराल त्यावेळेस प्ले स्टोअर ॲप लिंक असा मेसेज करा. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती ती लिंक दिली जाईल. मग ती लिंकवरती जाऊन तुम्ही काय करायचं, ते ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यानंतर तुम्ही साइन इन विथ गुगल केल्यानंतर तुम्ही ॲपमध्ये जाचाल आणि ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्ही जी तुम्हाला बॅच हवी आहे ती तुम्ही घ्यायची आहे. हे आता 34 स्कॉलरशिप झालं. तर आता नवोदय एक्झाम जी आहे ती 5वी साठी अतिशय महत्वाची अशी एक्झाम आहे. तर यामध्ये साधारण भाषा, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आहेत. तर ही बॅच जी आहे ती 249 रुपयांना आहे आणि 12 महिन्याची व्हॅलिडिटी जी आहे ती या बॅचची आहे. यामध्ये हे तिन्ही सब्जेक्ट जे आहेत या तिन्ही सब्जेक्टचं मार्गदर्शन जे आहे ते आपण केलेलं असेल. यामध्ये गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, भाषा असेल, यामध्ये अधिकाधिक पॅसेजचं प्रॅक्टिस जे आहे ते आपण यामध्ये घेणार आहोत. इथं फक्त मराठी भाषा आहे. तर फक्त 249 रुपयांना ही बॅच आहे आणि एक्झाम होईपर्यंत आपण या बॅचचं जे आहे ते आपण मार्गदर्शन जे आहे ते करत असतो. त्याच्यानंतर आहे 7वी ची शिष्यवृत्ती परीक्षा बॅच. ही बॅच जी आहे ती फक्त 299 रुपयाला आहे आणि 12 महिने वैधता आहे. व्हॅलिडिटी जी आहे ती 12 महिने आहे. मराठी, इंग्लिश याबद्दल ग्रामर असेल, व्होकॅब्युलरी असेल याची आपण या बॅचेस मध्ये तयारी करून घेणार आहोत. त्यासोबतच गणित आणि बुद्धिमत्ता यातील जे चॅप्टर्स असतील तर त्यातील जास्तीत जास्त एक्झाम्पल जे आहेत ते आपण यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर आहे ती आपली स्मार्ट अचिव्हर बॅच जी 8th स्टँडर्डला असते. तर त्या 8th स्टँडर्डच्या बॅच मध्ये आपले मॅथ आणि स्टॅट हे 2 सब्जेक्ट आहेत. तर मॅथ या विषयामधील जे काही चॅप्टर्स असतील तर ते चॅप्टर्स मधील कशा प्रकारे एक्झाम्पल जे आहेत आपल्याला विचारलेले आहेत, कशा प्रकारे एक्झाम्पल जे आहेत ते येतील, तर याची जी परिपूर्ण तयारी जी आहे ती आपण यामध्ये करून घेणार आहोत. त्यासोबतच जी आपली सॅट हा जो सब्जेक्ट आहे यामध्ये 6th स्टँडर्ड आणि 7th स्टँडर्ड मधील समाजशास्त्र, विज्ञान आणि गणित या विषयांची जी काही आहे ते हे विषय यामध्ये इन्क्लूड असतात. तर यामधील चॅप्टर वाईज आपण टेस्ट देणार आहोत आणि कशा प्रकारे आपल्याला या एक्झाम मध्ये सॅट हा सब्जेक्ट करायचा आहे याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. तर अशा प्रकारे आपल्या या 4 बॅचेस आहेत. 4th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड, 5th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्डच्या अशा आपल्या या बॅचेस आहेत आणि सर्वसाधारणपणे फी जी आहे ती 4th स्टँडर्डची 199 म्हणजे 199 रुपये. 7th स्टँडर्ड स्कॉलरशिपची जी आहे ती फी 299 रुपये.
नवोदय एक्झामची फी जी आहे ती 249 रुपये आणि NMMS एक्झाम जी आहे तर याची फी जी आहे ती 399 रुपये अशी आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त हा कोर्स घ्या आणि जे काही तुमच्या सोबतचे विद्यार्थी असतील, तुमचे मित्र वगैरे असतील, तर त्यांना पण तुम्ही या बॅचेस बद्दल माहिती द्या. कारण शेवटी आपली एक्झाम जी आहे ती महाराष्ट्र लेव्हलला आहे. आपली जी काही स्पर्धा असणार आहे, ती आपली स्पर्धा जी आहे ती आपल्या गावातील किंवा जे काही तुमचे मित्र असतील यांच्यासोबत नसणार आहे. तर तुमची परीक्षांची जी काही तयारी असेल किंवा एक्झामची जी काही आपले रिझल्ट असतील किंवा निवड जी आहे ती आपली पूर्ण महाराष्ट्रातून होणार आहे. तर एक आपली चांगली खिलाडू वृत्तीने आपण या परीक्षांची तयारी करायची आणि या एक्झाम बद्दल तुम्ही तुमचे जे काही ओळखीचे तुमचे काही विद्यार्थी किंवा तुमचे मित्र वगैरे असतील, तुमच्या शाळेमधील जे काही तुमचे विद्यार्थी मित्र असतील, तर त्यांना तुम्ही या बॅचेस बद्दल अधिकाधिक माहिती द्या आणि ही बॅच कशी जॉइन करायची मी सांगतो. तर बॅच जॉइन करायसाठी आपण खाली दिलेला जो WhatsApp क्रमांक आहे 9049591951 म्हणजे 90 49 59 1951 या नंबरवरती तुम्ही मेसेज टाकायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला कुठली बॅच घ्यायची आहे, तर ती बॅच टाकायची आहे. त्यासोबत तुमचं नाव, गाव आणि तुमचा डिस्ट्रिक्ट हे टाकून लिंक जी आहे ती प्ले स्टोअरवरनं आपल्याला ते ॲप डाउनलोड करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही ॲपची लिंक असा मेसेज जो आहे तो यावरती करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी काही लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही प्ले स्टोअरवरून हे आपलं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुमचा ईमेल आयडी, पासवर्ड टाकून यामध्ये साइन इन व्हायचं आहे आणि साइन इन झाल्यानंतर तुम्हाला जो कोर्स हवा आहे, तर तिथं तुम्हाला 2 बॉक्स दिसतील. तर त्यामध्ये पहिला बॉक्स लेफ्ट साइडचा जो बॉक्स आहे, तर तो बॉक्समध्ये आपल्याला अशा प्रकारे इथं असे 2 बॉक्स असतील. तर इथं आपण मराठी असं क्लिक करायचं आहे आणि इथं राइट साइडचा जो बॉक्स आहे, त्यावरती कॉम्पिटिटिव्ह यावरती क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा खाली बॅचेस आहेत त्या येतील आणि यातील तुम्हाला जी बॅच पाहिजे ती तुम्ही इथं पर्चेस करायची आहे. एखाद्या एक्झामची तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर जी काही एक्झाम आहे, त्या एक्झामचा सिलेबस जो आहे, तो पहिल्यांदा माहीत करून घ्यायचा. एखाद्या एक्झामची तयारी करायची असेल, मग ती कोणतीही असू दे. आपली 4थी स्कॉलरशिप असू दे, 7वी स्कॉलरशिप असू दे, नवोदय एक्झाम असू दे किंवा NMMS एक्झाम असू दे. तर सुरुवातीला त्या एक्झामचा सिलेबस काय आहे, तो बघायचा आहे. त्यामध्ये कोणते कोणते विषय येतात ते बघायचं आणि ते विषय आल्यानंतर त्यामध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आहेत, कोणते कोणते धडे आहेत ते बघायचं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सिलेबस बघायचा, त्यानंतर कोणते कोणते विषय जे आहेत ते या एक्झाममध्ये येतात ते बघायचं. त्यानंतर विषय बघितल्यानंतर त्यातील धडे कुठले कुठले आहेत ते धडे बघायचे आणि ते चॅप्टर बघितल्यानंतर त्या एक्झाममध्ये कशाप्रकारे आपल्याला प्रश्न पडले आहेत, कशाप्रकारे आपल्याला प्रश्न पडतील, हे प्रश्न बघून जो आहे तो आपण अभ्यास जो आहे तो करायचा आहे. आणि एकदा आपले सगळे चॅप्टर, धडे जे आहेत ते क्लिअर होतील, तेव्हा तुम्ही काय करायचं, त्यावरती जे क्वेशन्स असतील, त्या क्वेशन्सची अधिकाधिक प्रॅक्टिस करायची. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करसाल, त्यावेळेस तुमचा जो काही तो चॅप्टर आहे तो अधिकाधिक क्लिअर होईल. तुमचा बेस जो आहे तो स्ट्रॉंग होईल. तर अशा प्रकारे जो आहे तो एक्झामचा अभ्यास करायचा असतो. तर अशा प्रकारच्या एक्झामचा अभ्यास करणं आणि जो काही तुम्हाला मार्गदर्शन लागणार आहे या एक्झामचं, ते एक्झामचं मार्गदर्शन असेल,
तयारी करून घेणं असेल. तुम्हाला प्रत्येक चॅप्टर जो आहे तो सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासोबतच कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्या एक्झाममध्ये पडतील आणि ते प्रश्न कशा प्रकारे आपण आपली स्मार्ट वर्क करून, स्मार्ट ट्रिक वापरून आपण कशा प्रकारे कमीत कमी वेळेमध्ये सोडवून आपला पेपर जो आहे तो पूर्ण करून पेपर पूर्ण करताना त्यामध्ये अधिकाधिक ॲक्युरसी घेऊन आपण ही एक्झाम जी आहे ती द्यायची आहे आणि सिलेक्शन जे आहे ते या गोष्टींवरच ठरतं, की तुम्ही कशाप्रकारे या एक्झामची तयारी केली आहे. तुम्ही या एक्झामची प्रॅक्टिस जी आहे ती कशाप्रकारे केली आहे आणि तुम्ही एक्झाम जी आहे ती सोडवताना तुमचं माइंडसेट कसं आहे, यावरती जे आहे ते आपल्या जो रिझल्ट आहे तो यावरती डिपेंड आहे. ही एक प्रोसेस आहे. तर ही प्रोसेसमध्ये आपण तुमच्या सोबत आहोत आणि अतिशय कमी फीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्यातलं चांगलं मार्गदर्शन मिळावं हा एक चांगला उद्देश घेऊन परिस्पर्श एज्युकेशन जे आहे तर यांनी या बॅचेस ज्या आहेत त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती दिलेल्या आहेत. तर तुम्ही या बॅचेस जे आहेत ते घ्या आणि घ्या त्यासोबतच तुम्ही जे पण तुमचे मित्रवर्ग असतील, तुमचे नातेवाईक असतील, तर त्यांना तुम्ही या बॅचेस ज्या आहेत त्या तुम्ही अधिकाधिक शेअर करा. जर तुम्ही आज दिला तर तुम्हाला उद्या ते मिळणार आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण देत असतो त्याच गोष्टी आपल्याला मिळत असतात. त्याचप्रमाणे ही चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही ही चांगली गोष्ट तुम्ही तुमच्या जे काही जवळचे असतील त्यांना देचाल, तर तेही तुम्हाला चांगली गोष्ट जी आहे ते कधी ना कधी भविष्यामध्ये देतील. तर तुम्हाला या एक्झामची तयारी करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि नमस्कार. तुम्ही जास्तीत जास्त यश मिळवावं हीच एक देवाकडे चांगली प्रार्थना करतो आणि हा जो आपलं एक छोटासा संवाद झाला, इथं मी हा स्टॉप करतो. तर आता आपण या नंतर आपण थेट लेक्चरमध्येच आपण भेटूया. तर धन्यवाद.